मी अश्विनी अवधूत कुबडगे, मी इच्छुक उमेदवार म्हणून 2 दिवसापूर्वी माझा अर्ज मी नगरपालिकेत भरला आहे। ही पत्रकार चर्चा करायसाठी, माझं पुनर्वसन करण्यासाठी मला सांगितलं की मकरंजी देशपांडे साहेब असतील, हळवणकर साहेब असतील आणि पार्टी ऑफिसमध्ये आलेले आहेत, आपण तिथं जाऊन चर्चा करूया। वरुटे आहेत यांनी आणि मी गेले अनेक 10 ते 15 वर्ष झालं आम्ही निष्ठावंत म्हणून खूप काम केलं। भारती आमच्या भागात कुठलंही अस्तित्व नसताना 15 वर्ष झालं आम्ही असं हे पक्षानं सांगितलं होतं। असं सांगत असताना आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं की सर्वे येईल किंवा आहे का नाही एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून, आणि पक्षानंच सांगितलं की हे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। त्यामुळे आम्हाला वाटते की कार्यकर्ता म्हणून आम्ही जर निवडणूक लढवली तर काय वाईट वाटायचं, त्याचा अर्ज आम्ही भरला। हा भरल्यानंतर हेमंत वरुटेंकडे किंवा नेते असतील त्यांनी त्यांची मनधारणा केली आणि त्या ह्याला ते ठीक आहे, त्यांना मान्य झालं, त्याने उचलून धरलेलं आहे। तर मला एवढंच सांगायचं आहे की हे भरत तमाईची सारखे जे कार्यकर्ते काही सांगितलं की पुढचा जो उमेदवार आहे त्याला आपण माघार घ्यायला लावू आणि ही चर्चा करायला जाऊ, अशी माझीच फसवणूक ह्यांनी सगळ्यांनी केली। पण मला पक्षाला दोष द्यायचा नाही आहे असेल, पण तो शब्द मला मान्य नाही आहे, कारण की माझी चर्चा कुठं कुणाशी झालेलीच नाही आहे आणि अशी चर्चा मी करणार पण नाही आहे। कारण की असेल मग यात हार जीत होईल, जनता माझ्याबरोबर असेल नसेल, जनशक्ती विरुद्ध धनशक्ती हे जनतेचं ब्रीदवाक्य आहे आणि जनते सगळीकडे हे आणलं आहे आम्हाला, आणि आम्ही पक्षाचा मान ठेवून पक्षश्रेष्ठींचा मान ठेवून आणलं आहे आणि आमच्यावर अन्याय झाला आहे, आम्ही निवडणूक लढवणार। की आपण काय असेल ते पुनर्वसन करू, एखादं पद देऊ किंवा स्वीकृत नगरसेवक करू, पण नाही, आम्हाला निवडणूक लढवायची आहे। आणि आयत्या वेळेस जर हे म्हणजे 11th आवरला जर असं सांगत असतील की तुम्ही थांबा, तर आम्ही कशाच्या ह्याच्यासाठी थांबायचं? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।